लाईटकडे पाहून दिलं जात नाही, सूर्यप्रकाशाकडे पाहून दिलं जात नाही. पेशंटला आवाज पण सहन होत नाही. अगदी पॅक स्वतःला बंद करून घ्यावंसं वाटतं. ते जे म्हणतो ना, की एक गट्स लागतात, त्यावेळेस होमिओपॅथीला रिस्पॉन्स काय होता? त्यामुळे होमिओपॅथीमध्ये ओपिनियन हा प्रकार नसतो. माझं ओपिनियन, यांचं ओपिनियन. होमिओपॅथीमध्ये माझं औषध ह्या तत्वावर आधारित आहे, हे तत्व अप्लाय कर. नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनी या नव्याने सुरू होणाऱ्या आरोग्याविषयीच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या पहिल्या भागामध्ये आपण भेटणार आहोत संगमनेरचे श्री डॉक्टर प्रसाद रसाळ यांना. नमस्कार सर्वांना. आज उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो आणि आपण आजच्या या एपिसोडला सुरुवात करूया. येस सर, आम्हाला तर पहिली क्युरिओसिटी ही असणार आहे की होमिओपॅथी म्हणजे काय? म्हणजे होमिओपॅथी या शब्दाचा अर्थ नेमका काय? होमिओपॅथी सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने साबुदाण्याच्या गोळ्या असा एक ढोबळमनाने एक बघितलेला जो विषय असतो तो तसा असतो. तर होमिओपॅथी नेमकं काय आहे? होमिओपॅथिक म्हणजे काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण काय झालंय की आत्ता 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट, एक चांगल्या घरातल्या बाई माझ्याकडे ट्रीटमेंटला आल्या. माझ्या टेबलावर नेमका गोळ्यांचा डबा ठेवलेला होता आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांनी अगदी सहज म्हणून गेल्या, "डॉक्टर, एवढे छान साबुदाणे कुठं मिळाले हो तुम्हाला?" म्हणजे 32 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतरही अजूनही लोकांच्या मनामध्ये होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्याच गोळ्या असा प्रश्न अजूनही आहे. आणि त्यामुळे होमिओपॅथी म्हणजे समसम चिकित्सा पद्धती. थोडक्यात सांगायचं तर काट्याने काटा काढणे. म्हणजे नेमकं काय? तर होमिओपॅथी हे एक वैद्यकशास्त्र आहे आणि ज्या वैद्यकशास्त्रामध्ये एखादे औषध एखाद्या निरोगी मनुष्याला आपण दिलं, पडताळून पाहायचं ठरवलं. ते औषध त्याला दिल्यानंतर एक विशिष्ट पद्धतीचे लक्षणं त्याच्यामध्ये तयार होतात. तो सगळा लक्षण समूह जसा तयार होतो तो सर्व लिहून ठेवलेला असतो आणि तशाच पद्धतीचा लक्षण समूह असलेला रुग्ण जेव्हा येतो त्याला ते औषध दिलं तर तो पूर्णपणे बरा होतो. यालाच समसम चिकित्सा पद्धती म्हणतात. म्हणजे जे औषध निरोगी मनुष्याला दिले असताना त्यामध्ये ज्या पद्धतीचा लक्षण समूह तयार होतो त्याच पद्धतीचं लक्षण समूह असलेल्या रुग्णाला ते औषध देऊन बरं करणं याला समसम चिकित्सा पद्धती किंवा होमिओपॅथी असं म्हटलं जातं. एक उदाहरण द्यायचं झालं तर होमिओपॅथीत एक बेलाडोना नावाचं औषध आहे. बेलाडोना हे औषध जेव्हा निरोगी मनुष्याला दिलं तर त्याच्यामध्ये उजव्या बाजूला डोकं ठणकल्यासारखं दुखतं, अगदी ठाण 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 जोरात ठणकतं. लाईटकडे पाहून दिलं जात नाही, सूर्यप्रकाशाकडे पाहून दिलं जात नाही. पेशंटला आवाज पण सहन होत नाही. अगदी पॅक स्वतःला बंद करून घ्यावंसं वाटतं आणि त्याबरोबर त्याला संपूर्ण शरीरामध्ये अक्षरशः खूप लाही झालेली असते त्याच्या अंगाची. हे त्याची लक्षणं आहेत समजा. तर असाच रुग्ण आला की जो पेशंट ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये सांगतोय. त्याला त्याच पद्धतीचा मायग्रेनचा अटॅक आलाय म्हणा, कुठलंही कारण काही असो, त्याचीच लक्षणं अगदी सिमिलर बेलाडोना सारखे आहेत. त्याला ते बेलाडोना दिलं तर त्याचा जो मूळ आजार आहे तो निघून जातो. बेलाडोना औषधामुळे पूर्वीचा आजार पूर्णपणे नाहीसा केला जातो. हे याला समसम चिकित्सा पद्धती असं म्हणतात. पण सर, मला त्यावर एक प्रश्न विचारायचा आहे. समसम चिकित्सा जी आपण म्हणतोय आणि ते औषध दिल्यानंतर पूर्णपणे तो आजार नाहीसा होतो, हे जे काही आपण स्टेटमेंट यामध्ये घेतोय, पण पूर्ण नाहीसा होतो आणि परत तो होणार नाही याच्यात. तर लोकांना ह्या गोष्टींवर विश्वास कसा होऊ शकतो? कारण आता ट्रीटमेंट इतक्या वेगळ्या पद्धतीच्या आलेल्या आहेत आणि जेव्हा कोणीतरी कॉन्फिडंटली सांगतंय की पूर्ण नाहीसा होतो, तर याचे अनुभव आपल्याला आलेले आहेत का यात? आता दररोजच अनुभव येतात त्यामुळे तो प्रश्न नाही. महत्त्वाचं असं असतं की खूप जणांना ही माहितीच नसतं की ही एकमेव वैद्यकशास्त्र पद्धती आहे जी संपूर्णपणे तत्वांवर आधारित आहे. 7 कार्डिनल प्रिन्सिपल्स, ज्याला 7 तत्व होमिओपॅथीचे आहेत आणि हे 7ही तत्व अनुभवांती सिद्ध झालेले आहेत.
म्हणजे त्यातलं कुठलंही तत्व मला वाटलं म्हणून नाही, तर त्याचं सायंटिफिक एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर ते तत्व निर्माण झालेत. असे 7 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहेत. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये ओपिनियन हा प्रकार नसतो. माझं ओपिनियन, यांचं ओपिनियन. होमिओपॅथीमध्ये माझं औषध ह्या तत्वावर आधारित आहे, हे तत्व ॲप्लाय करायचं. त्यामुळे हा अनुभव दररोजच पाहायला मिळतो. तर असं आता याच्यात प्रश्न एवढाच असतो, की 2 प्रकारचे आजार आहेत. एक तात्कालीन आजार म्हणजे ॲक्यूट डिसीजेस आपण म्हणतो, की अचानक सर्दी खोकला झाला, अचानक ताप आला, अचानक जुलाब उलट्या झाल्या. असं कुठलाही ॲक्यूट तत्कालीन आजार असतो. त्याच्यामध्ये हे तत्व डायरेक्ट आपण तसंच्या तसं वापरतो, ज्यामध्ये खूप वेळ लागत नाही पेशंटचं केस माहिती घ्यायला. पेशंट येतोच तो मूळ त्याचा आजार घेऊन आलेला असतो आणि तो त्याच्या पद्धतीने एक्सप्लेन करतो, सांगतो. आपल्याला अगदी तसंच्या तसंच औषध पटकन मिळवता येतं आणि ते दिलं, की ते ताबडतोब वर्क करतं. दीर्घकालीन आजार जे असतात, ते मात्र डायरेक्ट असंच्या असं मेडिसिन देता येत नाही. दीर्घकालीन आजारांची चिकित्सा ही मोठी असते. याच्यामध्ये प्रत्येक रुग्णाची केस घ्यायलाच दीड-दीड तास आपल्याला वेळ द्यावा लागतो. 1 ते दीड तास त्याला समजून घ्यावं लागतं आणि ते औषध त्या माणसासाठी असतं. बरं. कारण होमिओपॅथीमध्ये आजार नुसत्या अशा तात्कालीन वरच्या वर कारणांमुळे झाला असं म्हटलं जात नाही. त्याची दीर्घकालीन आजारांची खूप मोठी चिकित्सा होमिओपॅथीमध्ये आहे आणि त्याचं कारण एकदा कळालं, की त्यानुसार होमिओपॅथीमध्ये जे औषध काढलं जातं, ते औषध काढण्यासाठी एवढा सगळा वेळ द्यावा लागतो. दीर्घकालीन आजारांमध्ये हे तत्व असंच डायरेक्ट वापरलं जात नाही. तर याच्यामध्ये पहिल्यांदा दीर्घकालीन आजारांच्या चिकित्सेनुसार तो नेमका कोणत्या पद्धतीत मोडतो आणि त्यानुसार त्या माणसाचं औषध शोधलं जातं. त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये भिन्नता आहे. तत्व एकच आहे आणि समसम चिकित्सा पद्धतीमुळे, होमिओपॅथीमुळे जेव्हा आपण औषध वापरतो, मग ते तात्कालीन आजार असो नाहीतर दीर्घकालीन आजार असो, दोन्हींमध्ये पण संपूर्णपणे पेशंटचा इलाज केला जातो आणि तो पेशंट पूर्णपणे बरा होतो. म्हणजे दीर्घकालीन आजारांमध्ये आजाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी होमिओपॅथी अत्यंत उपयोगी असं शास्त्र आहे. शास्त्र आहे. सर प्रश्न थोडा पर्सनल होईल पण घरामध्ये तुमच्याकडे सगळं डॉक्टर बॅकग्राऊंड असल्यानंतर सर्जरीमध्ये आहेत, पॅथमध्ये आहे, गायनॅकमध्ये आहेत त्यात. पण होमिओपॅथी तुम्ही अगदी ते जे म्हणतो ना, की एक गट्स लागतात त्यावेळेस होमिओपॅथीला रिस्पॉन्स काय होता? तुम्ही होमिओपॅथी घेताना विचार काय केलेला होता, की नाही होमिओपॅथीला पुढे जाऊन रिस्पॉन्स काय असणार आहे? कारण प्रत्येक एक व्यक्ती प्रोफेशनल काहीतरी विचार करून ह्या क्षेत्रामध्ये येत असते. त्यामध्ये होमिओपॅथी लोकं घेतात त्यांचं एक आत्ता जे बघितलंय की ट्रेंड थोडासा कमी होत जातो. पण तुमच्या प्रॅक्टिसकडे बघत असं वाटतं की ट्रेंड वाढायला पाहिजे होमिओपॅथीचं. तर तुम्ही होमिओपॅथीमध्ये कसे आलात? अ, याचं खरं कारण सांगायचं म्हणजे मी जेव्हा लहान होतो, लहानपणापासून डॉक्टर बनायचं हे ध्येय होतं. कारण वडील डॉक्टर होते. स्वतःचं घरचं 20 बेडचं हॉस्पिटल होतं आणि त्यामुळे डॉक्टर व्हायचं हे नक्की ठरलेलं होतं. दुर्दैवानं 12वीला मार्क थोडे कमी पडले. एम-बी-बी-एसची ॲडमिशन नाही झाली. अच्छा. आयुर्वेदाची ॲडमिशन मिळत होती आणि शेवटच्या दिवशी वडिलांचे एक मित्र आहेत डॉक्टर दुबे म्हणून, ते वडिलांना भेटायला आले होते सहज. तर त्यांनी विचारलं, "प्रसाद काय करतो?" तर ते म्हणे, "प्रसादने फॉर्म भरलेले आहेत सगळे. बी-एम-एसला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं असं चाललंय." त्यांनी विषय काढला, की "तुम्ही होमिओपॅथीला बी-एच-एम-एसला का घेत नाही? हा कोर्स अत्यंत चांगला आहे. ज्याच्यात एम-बी-बी-एसचा अभ्यासक्रम जसाच्या तसा आहे. फक्त एकच हं. फार्मॅक हा विषय ॲलोपॅथीतला नाहीये. बाकी जसाच्या तसा अभ्यासक्रम होमिओपॅथीमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर होमिओपॅथीचे विषय आहेत. तर तुम्ही बी-एच-एम-एसचा विचार का करत नाहीये?" हं. तर अगदी शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा आणि मग मी पुण्यात गेलो. त्यावेळेला प्रत्येक कॉलेजचा फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागायचा. मी धोंडोमाव साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला गेलो. त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि आलो आणि सुदैवानं माझं मेरिट खूप चांगलं असल्याने माझी पहिली ॲडमिशन कॉलेजमधली झाली होती. अ, होमिओपॅथीला गेलो, तोपर्यंत होमिओपॅथी म्हणजे काय खरंच मलाही माहीत नव्हतं. म्हणजे माझाही तोपर्यंतचा समज म्हणजे मला तरी कमीत कमी साबुदाण्याच्या गोळ्या माहिती आहेत, तर आम्हाला ते पण माहीत नव्हतं. परंतु होमिओपॅथी वैद्यकशास्त्राला गेलो आणि जसं शिकायला लागलो, जेव्हा त्यातला संपूर्णपणे अभ्यास कळायला लागला, की हे शास्त्र किती अत्यंत खूप अभ्यासपूर्ण डेव्हलप केलेलं सायन्स आहे,
की जे पूर्णपणे सायंटिफिक बेसवर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या शास्त्रीय आहेत. कुठलीच गोष्ट डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन जे जनक आहेत होमिओपॅथीचे, यांनी कुठली गोष्ट मनाला येईल ती मांडली नाही. प्रत्येक गोष्ट मांडताना त्याचा पूर्णपणे सायंटिफिक अभ्यासक्रम त्याचा तयार केला, अभ्यास केला, प्रत्येक तत्व अभ्यासलं आणि प्रत्येक वेळेला ते एक्सपेरिमेंट करून मांडत गेले आणि ते शिकत गेलो. तसं तसं मी जेव्हा फायनल इयरला गेलो, मी पुण्यामध्ये डॉक्टर नितीन भगली सरांकडे गेलो. त्यांना म्हटलं, सर मला तुमच्याकडे शिकायचं आहे. त्यांनी मला परत पाठवलं. म्हणे, "तुला खरंच शिकायचं आहे का? तुझे वडील डॉक्टर आहेत आणि तरी पण तुला शिकावंसं वाटतं. खरंच आहे का?" "सर मला नक्की शिकायचं." ते म्हणे, "2 दिवसांनी परत ये." परत भेटायला गेलो. मग त्यांनी मला म्हणे, "ये माझ्याकडे." राहायची सुद्धा सोय त्यांनी केली आणि 4th इयरला असताना मी तिथं राहायला गेलो आणि हॉस्पिटलला त्यांच्या जॉइन झालो. तिथली एक सुंदर केस होती. म्हणजे तिथं ते एक गंगूबाई नावाच्या म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्ती होत्या आणि त्यांना खूप दमा होता. दमा म्हणजे त्या हॉस्पिटलला यायच्या, थोडंसं काहीतरी झाडायला गेलं, की त्यांना दम लागला, की ते एक जागी बसायच्या आणि बसल्या, की दोन्ही पाय असे लांब करून बसायच्या, दोन्ही हात असे पुढे टाकलेले आणि त्या दिवसभर त्याच्यावर आणि त्यांना काहीच काम व्हायचं नाही. त्यांच्या त्या वेळेला नवीनच इन्हेलर आले होते, ते ओढायच्या, तरी त्यांचा दम कमी व्हायचा नाही. त्यावेळेचं सगळ्यात स्ट्राँग अँटिबायोटिक होतं क्लॅपॅरॉन, ते वापरलं गेलं होतं. मग मी सरांना सहज विचारलं, "त्या आपल्याकडे कामाला आहेत, पण ते काहीच काम करत नाहीत, तरी तुम्ही कामावर ठेवलं." सरांनी मला खूप छान उत्तर दिलं, "अरे प्रसाद, मी हॉस्पिटल चालू केलं 15 वर्षापूर्वी, तेव्हापासून त्या कामावर आहे. मी त्यांना काढू नाही शकत आणि म्हणून त्या येतात, थोडं काय करतात ते चालेल." मग मी सरांना विचारलं, "मी त्यांना होमिओपॅथी औषध दिलं चालेल का?" "अरे का नाही, दे ना," म्हणे. आणि मग त्यांची मी केस घेतली संपूर्णपणे. मी जवळ-जवळ 3 दिवस अभ्यास करत होतो. कारण ही माझ्या आयुष्यातली पहिली केस होती. मी केस कशी घ्यायची, मग ते सगळं शिकलो. त्यांची पूर्ण केस लिहून घेतली. माझा सगळ्या विद्यार्थ्यांचा एक छान ग्रुप होता आमचा, एक 8-10 विद्यार्थ्यांचा, मित्र-मैत्रिणींचा. आम्ही त्याच्यात केसेस डिस्कस करायचो. ती केस आम्ही सगळ्यांमध्ये डिस्कस केली आणि मग त्यांच्यासाठी मी होमिओपॅथी औषध आम्ही शोधून त्यांना द्यायचं. थोडीशी भीती होती कारण पहिलाच एक्सपिरियन्स होता. त्यामुळे पहिल्यांदा औषध दिलं. एक औषध दिलं, त्याच्यानंतर थोडं 4 दिवस त्यांना खूप छान वाटलं, पण परत त्रास सुरू झाला. मग परत थोडीशी पॉवर वाढवून दिलं, परत 2-3 दिवस बरं वाटलं. परंतु त्रास पुन्हा-पुन्हा होत होता. पण त्यांचं जे औषध येत होतं, ज्याला नोझोड म्हणतात होमिओपॅथीमध्ये, की जे आजारांमधल्या स्त्रावांपासून तयार केलेलं असतं आणि दीर्घकालीन आजारांमध्ये हे औषध जर दिलं, तर पेशंटला खूप छान इफेक्ट मिळतो. पण कधी-कधी आजार तात्पुरता वाढू शकतो. त्यामुळे ते द्यायची भीती वाटत होती. पण शेवटी मनाचा निश्चय केला, की हे द्यायचं. मेडोरिनम नावाचं औषध होतं. मेडोरिनमचा 1 डोस गंगूबाईंना सकाळी कॉलेजला जाताना दिला आणि त्यांना एवढंच सांगितलं, हे घेऊन टाकायचं आणि काही झालं तर समोर शिंदे डॉक्टरांकडे जाऊन ॲडमिट व्हायचं. ते एम-डी होते फिजिशियन. काही झालं तर त्यांच्याकडे जाऊन ॲडमिट व्हायचं असं सांगितलं. कारण तोपर्यंत भीती मनामध्ये होती. कारण होमिओपॅथीचं औषध पहिल्यांदा त्यातल्या त्यात नोझोड त्याच्यावर वापरायचं होतं. आणि स्मिता, तुला सांगतो गंमत अशी, की त्या दिवशी मेडोरिनम दिल्यानंतर त्यांचा दमा जो निघून गेला, तो आज म्हणजे 1991 ची गोष्ट आहे आणि आज 2023 आहे. तिथून पुढे त्यांचा दमा कायमस्वरूपी निघून गेला. परत कधीच. आजही मी त्यांच्या हॉस्पिटलला गेलो, गंगूबाई मला सांगतात, "डॉक्टर, तुमची कृपा." त्याच्यानंतर परत आयुष्यात दम पाहिला नाही. इतकं सुंदर एक्सपिरियन्स होता. हा पहिला इन्सिडन्स होता, ज्याच्यामुळे मला मनामध्ये आपल्याला ह्या शास्त्राचा अभ्यास करायचा हे ठरलं. आणि दुसरं एक महत्त्वाचं होतं, की माझे सर डॉक्टर नितीन बगली जरी ऑर्थोपेडिशियन असले, तरी ते मला कायम म्हणायचे, "अरे प्रसाद, तू होमिओपॅथी शिकतोय. तू होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस कर. तू विद्यापीठात पहिला आलाय. तू तेच अभ्यास शिक." आणि ते स्वतःला काही झालं, त्यांच्या मुलींना काही झालं, मॅडमला काही झालं, तर पहिलं मला होमिओपॅथी औषध दे, असं म्हणायचे. मी औषध द्यायचो, ते बरे व्हायचे. आणि तिथूनपासून ती जी सवय लागली. आणि अजून एक केस तिथे एक सुंदर घडली. सरांकडे एक पेशंट आला होता. कात्रजहून एका डॉक्टरांनी रेफर केलं होतं. त्याला मांडीवर असं इथं एक मोठं गळू झालं होतं. सरांनी ऑपरेट केलं, कट मारला, ओपन केलं. परंतु त्याचा तापच कमी होईना. तो सेप्टिसिमियात होता. 104-105 टेम्परेचर आणि ते वाढत-वाढत जखम एवढी मोठी झाली. पायापर्यंत खाली पसरली
आणि खूपच म्हणजे त्याच्या रूममध्ये राहायला इतर पेशंट राजी व्हायचे नाही. इतका घाण वास त्याचा येत होता आणि खूप खूप प्रचंड वास यायचा. खूप थंडीने तडतड उडायचा. त्या काळातलं सगळ्यात हायर अँटिबायोटिक्स त्याला चालू होते. शेवटी शनिवार होता त्या दिवशी आणि सर मला म्हटले, "प्रसाद, मला जरा शंका याच्या बाबतीत एड्सची यायला लागली आहे, की याला कशाचाच फरक पडत नाही." तर तो पहिला पेशंट होता ॲडमिट असलेला पेशंट तिथला माझा. तर मी सरांना म्हटलं, "सर, होमिओपॅथी आपण वापरलं चालेल का?" तो म्हणे, "काय हरकत नाही." हं. घाईत पळत गेलो. पुस्तक उघडलं, थोडासा अभ्यास केला. मला माहिती असलेल्या औषधं. एक कॅलेंड्युला नावाचं खूप सुंदर औषध आहे होमिओपॅथीत, जे जखमेंवर वापरलं जातं. ते कॅलेंड्युलाचं मदर टिंक्चर विकत आणलं. आम्ही ड्रेसिंगला ते पेशंट उघडला. खूप वास येत होता, खूप घाण होती. सगळं क्लीन केलं, हायड्रोजन पेरॉक्साईड, सॅव्हलॉन सगळ्यांनी आणि मग मात्र तिथं कॅलेंड्युलाच्या मदर टिंक्चर जे असतं ते टाकून आम्ही ती जखम पॅक केली त्या दिवशी. शनिवार होता आणि त्याला तोंडाने होमिओपॅथीतलं पायरोजेन हे औषध होतं. ते औषध मी तोंडाने दिलं आणि त्याच्याच बरोबर 12 क्षारातलं कल्केरिया सल्फ नावाचं औषध ते पण त्याला सुरू केलं. हं. सर म्हणे, "उद्या रविवार आहे, सुट्टी आहे. मी सकाळी येऊन जातो." सकाळी त्यांचा फोन आला मला. "प्रसाद, पेशंट काय म्हणतो?" म्हटलं, "सर, पेशंट चांगला आहे. अजून ताप नाही आज." "काय सांगतो?" म्हटलं, "ताप आलेला नाही सकाळपासून." "मग असं करतो, मी आता नाही येत, दुपारून येतो 4 वाजता." 4 वाजता परत त्यांचा फोन आला. "काय?" म्हटलं, "अजून ताप आलेला नाहीये अजिबात त्याला." मग म्हणे, "ठीक आहे, मग आपण आज त्याचं ड्रेसिंग उघडायचंच नको. उद्या सकाळी मी आलो की आपण ड्रेसिंग उघडू." आणि सर सकाळी 7:30 आले. कारण मला 8:15 कॉलेज असायचं. मी निघायचो 8:15 8:30 कॉलेज असायचं. आम्ही 7:30 त्याला रूममध्ये घेतलं. टेम्परेचर आलेलं नव्हतं आणि जेव्हा ते ड्रेसिंग उघडलं, त्यावर एक ड्रॉप सुद्धा पस नव्हता. सगळी जखम लाल भडक स्वच्छ झालेली होती. कुठलाच वास नव्हता. सरांनी माझी पाठ थोपटली आणि सरांनी सांगितलं, "आजपासून इथं असलेल्या प्रत्येक पेशंटला होमिओपॅथिक औषध द्यायचं." आणि तिथं मी 2 वर्ष होतो. 2 वर्ष प्रत्येक रुग्णाला आम्ही होमिओपॅथिक औषध द्यायचो. आणि तो माझ्या आयुष्यातला खूप टर्निंग पॉइंट होता, की जिथं मी ॲलोपॅथीपासनं होमिओपॅथीकडे खऱ्या हो अर्थाने आणि वळालो. ही खूप मोठी गोष्ट होती, की ॲलोपॅथीचे डॉक्टर सांगतायत, की यांना तुम्ही होमिओपॅथी मेडिसिन्स देऊ शकताय आणि त्यांनी ते रिझल्ट त्यांच्या इथे स्वतःच बघितलेले आहेत, की काय झालेलं आहे त्या गोष्टींमध्ये. पण जर बऱ्याच वेळेस हा पण विषय असतो, की अ, एक आजार झाला किंवा त्रास झाला, तर लोकांना असं असतं, की ॲलोपॅथी घेतलं, की 3 दिवसात, 5 दिवसात, 7 दिवसात त्या अँटिबायोटिकच्या डोसने ते बरं होतं. त्यात आणि होमिओपॅथी किंवा दुसऱ्या पॅथीला थोडा टाईम कन्झ्युमिंग पिरियड खूप असतो त्यामध्ये. तर ही हिस्ट्री काय आहे, की ॲलोपॅथीमध्ये आजार लवकर बरा होतो अशी जी ढोबळ किंवा एक कॉमन माणसाची जी प्रतिक्रिया असते तिथे, की नाही, नाही आम्ही ह्या बाकी ठिकाणी जाणार नाही. आम्हाला हे औषध बघायचंय ते थोडं महागातलं दिसलं, की आपलं घेतलं आणि आम्ही बरं झालं. म्हणजे महागातलं औषध आहे म्हणून आमची तब्येत बरी झाली. त्या औषधमध्ये काय आहे? त्याचे साइड इफेक्ट्स काय असू शकतायत? होमिओपॅथी कसं त्याच्यावर वर्कआउट करतंय? त्यात हं. मला याच्यामध्ये 2 गोष्टी सांगायच्या आहेत. हा मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे, की होमिओपॅथीने उशिरा गुण येतो हं, किंवा खूप वेळ लागतो. होमिओपॅथीने बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो. प्रश्न असा असतो, की होमिओपॅथीकडे येणारा रुग्ण हं, हा सगळे औषधं, ॲलोपॅथीची औषधं, आयुर्वेदातली औषधं असं घेऊन शेवटी होमिओपॅथीकडे वळलेला असतो. म्हणजे 10 वर्षात दमा आहे आणि मग 10 वर्षांनंतर तो होमिओपॅथीकडे वळला किंवा संधिवाताचा आजार आहे, सगळे औषधं घेऊन झाले, आता कशानेच फरक पडत नाही म्हणून तो होमिओपॅथीकडे वळला, असं खूप वेळा पाहायला मिळतं. आणि मग जेव्हा 10 वर्षाचा आजार आहे, हं. तुम्ही कसं काय एक्स्पेक्ट करणार, की हा 2 दिवसात बरा होणार आहे? 10 वर्षाचा आजार एखाद्याला असेल, तर त्याला बरं होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याला थोडा वेळ लागतो. कारण त्याचं औषध जरी शोधून काढलं, तरी पहिल्या औषधं जे घेतलेले असतात, त्यांचे झालेले परिणाम कमी होता करता त्याची स्वतःची जी संवेदनशीलता आहे, जी दडपली गेलेली असते ह्या स्टिरॉइडसारख्या औषधांनी किंवा स्ट्राँग ॲलोपॅथिक औषधांनी, ती पुन्हा निर्माण होण्याकरता थोडासा वेळ द्यावा लागतो आणि जेव्हा ती संवेदनशीलता व्यवस्थित तयार होते, त्यावेळेला होमिओपॅथीचं औषध अगदी चांगल्या पद्धतीने त्याला बरं करू शकतं. परंतु हा पिरियड त्याच्यामध्ये लागतो. परंतु दुसरी गोष्ट अशी असते, की तात्कालीन जे आजार असतात, हं, की एखादा पेशंट आलाय आणि त्याला खूप इमिजिएट असा काहीतरी त्रास होतोय, खूप त्रास होतोय. एक उदाहरण द्यायचं झालं, तर माझ्याकडे एक पेशंट आणला होता, ज्याला
उजव्या बाजूला मुतखड्याचा त्रास होत होता. त्याच्या लघवीच्या नलिकेत तो खडा अडकलेला होता. संगमनेरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 3 दिवस त्याला हायड्रोथेरपी, खूप सलाईन देऊन तो खडा पाडण्याचा, जो प्रेशर देऊन पाडण्याचा प्रयत्न केला जातो, तो करून पाहिला होता. तो पडला नाही. मग पेशंट नाशिकला शिफ्ट झाला. युरोलॉजिस्टचं एक हॉस्पिटल होतं, तिथे ॲडमिट होता. त्यांनी स्कोप टाकून तो काढायचा प्रयत्न केला, परंतु स्कोपनेही तो निघाला नाही. आणि त्यांनी पुन्हा हायड्रोथेरपी चालू ठेवलेली होती. आणि पेशंटला फक्त वेदनाशामक इंजेक्शन दिलं की 6 तास 8 तास पेशंट चांगला असायचा. त्याचा इफेक्ट गेला की परत खूप खूप जोरात पोट दुखायला लागायचं. आणि नेमकं लघवीची जी पिशवी असते ते आणि वरून येणारी नलिका याच्या तोंडाशी तो अडकलेला होता आणि तो काही केला निघत नव्हता. तर माझा दुसरा पेशंट जो होता तो त्याला तिथं भेटायला गेला होता. ते एकाच गावातले होते, रुंबोडी गावातले. तर ते त्यांना भेटायला गेले. त्यांनी असं केलं की तू एक काम कर, आपण संगमनेरला जाऊ. त्या हॉस्पिटलमध्ये अगेन्स्ट मेडिकल ॲडव्हाइस त्यांनी सही करून डिस्चार्ज घेतला. एक इंजेक्शन घेतलं तिथून इथे यायला त्रास होऊ नये म्हणून पेन किलरचं, आणि ते माझ्याकडे आले. फार खूप 1994ची गोष्ट असेल, ज्या वेळेला माझं देवी गल्लीत हॉस्पिटल होतं, तिथलं क्लिनिक असताना. पेशंट दुपारी आला 2 वाजता माझ्याकडे आणि मी त्याची केस पूर्ण लिहून घेतली आणि त्याच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये ते बरोबर त्या ठिकाणी तो खडा अडकलेला होता. परंतु आमच्या लक्षणांनुसार सगळे त्याचे लक्षणं जे होते की त्याला उजव्या बाजूला पाठीमागनं दुखायला सुरुवात व्हायची, पुढपर्यंत यायचं, ते खूप खूप प्रचंड वेदना व्हायच्या, त्याचे सगळे, त्याच्याबरोबर त्याचं पोट फुगायचं, त्याला खूप गोड खायची इच्छा व्हायची, हे सगळे लक्षणं होते. त्या लक्षणांनुसार त्याचं लायकोपोडियम हे औषध आलं. मग मी लायकोपोडियमचा 1 डोस तयार केला. त्यावेळेला माझ्याकडे मी स्वतःच औषध बनवायचो. त्या औषधाचा डोस तयार केला, त्याच्या तोंडात टाकला आणि दुसऱ्या 2 पुड्या परत बनवायच्या होत्या, तर मी त्या बनवायला सुरुवात केली. एक अर्धा मिनिट गेला आणि तो पेशंट म्हटला, डॉक्टर मला खूप जोरात लघवी आली, मी जाऊन येऊ का बाथरूममध्ये? आणि तो पेशंट लघवीला गेला आणि येताना खडा घेऊन आला. म्हणजे होमिओपॅथिक औषध जर योग्य असेल आणि तो तात्कालीन आजारांमध्ये मोडणारा आजार असेल, तर ते त्या क्षणी सुद्धा काम करू शकतं. याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ती केस होती. आणि त्याचं कारण एकच झालं, काही नाही, योग्य होमिओपॅथिक औषधांनी तो जिथं अडकला होता, ते जे मसल्समध्ये तो अडकला होता ते रिलीज झाले. तो खाली पटकन पिशवीत पडला आणि लघवी लागली, तो घेऊन आला. असं तेव्हा घडू शकतं ज्यावेळेला आजार तात्कालीन असतो. दीर्घकालीन आजारांना वेळ लागणार आहे, कारण त्याची संवेदनशीलता दडपली गेलेली असते. हा फरक त्याच्यातला मुख्य आहे. म्हणजे अँटीबायोटिक घेतल्यानंतर तुम्ही जर होमिओपॅथीला शिफ्ट होणार असाल तर अँटीबायोटिकचा इफेक्ट पहिले निघणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स असतील, अँटी इन्फ्लॅमेटरी असतील, खूप वेळेला त्यांनी फरक नाही पडला म्हणून स्टिरॉइड सारखे प्रतिकारशक्ती दडपणारे औषध असतील, ह्या सगळ्या गोष्टींमुळे संवेदनशीलता माणसाची खूप कमी झालेली असते आणि मग जी रिॲक्शन आपल्याला पेशंटकडनं अपेक्षित असते ती पटकन मिळत नाही. त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आपल्याला त्याला वारंवार औषध देऊन स्टिम्युलेट करावे लागते आणि ती आली की मग त्याचा इफेक्ट होमिओपॅथिक मेडिसिन सुरू होतो. सर, माहिती खूप सुंदर चाललेली आहे आपल्या ह्या एपिसोडमध्ये. फक्त एक प्रश्न असा राहिला आहे जो आम्ही आधीच विचारायला पाहिजे होता, पण तो की होमिओपॅथी जे आहे हे आलं कसं आहे आणि त्याचा शोध कसा आहे? कारण बघताना आणि ऐकताना खूप सुंदर वाटतंय, पण हे बनवलं कोणी आहे, कोणापासून आलेलं आहे आणि इतकं इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व कोण असणार आहे त्यातलं? स्मिता, आपण एक काम करू, मी याचं थोडक्यात उत्तर आत्ता देतो, परंतु एक अख्खा एपिसोड आपण होमिओपॅथीच्या शोधावर घेऊ, कारण तो शोध खूप इंटरेस्टिंग आहे. होमिओपॅथीच्या शोधाचे जनक जे आहेत ते डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन, जे ॲलोपॅथीतले MD डॉक्टर होते, जर्मन डॉक्टर होते. आणि त्या काळात म्हणजे त्यांचा जन्म हा आहे 1752 सालचा, 1755 सालचा. आणि ते जेव्हा डॉक्टर झाले, MD झाले, त्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू केली आणि ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर त्यांना त्या काळात चालणाऱ्या ज्या पद्धती होत्या त्या त्यांना अजिबात त्यांच्या लॉजिकला, त्यांच्या बुद्धिमत्तेला ते पटत नव्हत्या.
त्यांनी स्वतः हे अगदी जसंच्या तसं त्या काळात चालणाऱ्या ज्या काही पद्धती होत्या त्याचा परामर्श त्यांनी जे ऑर्गॅनन म्हणून पुस्तक असतं, 6th एडिशन ऑफ ऑर्गॅन ऑफ मेडिसिन, जे 6वी एडिशन आहे ऑर्गॅन ऑफ मेडिसिन, ज्याला होमिओपॅथीचं बायबल असं म्हटलं जातं, की सगळं त्यांनी म्हणजे 1790 पासून 1843 पर्यंत केलेल्या कामातलं सगळं जे काही डिडक्शन आहे, म्हणजे ते निष्कर्ष आहेत, ते सगळे त्या पुस्तकात आहेत. ते पुस्तक जे लिहिलं, तर ह्या माणसाने त्या पुस्तकामध्ये एक पूर्ण भाग याच्यावर लिहिला की त्या काळामध्ये चालणाऱ्या ॲलोपॅथिक किंवा इतर वैद्यकशास्त्रांचा परामर्श. आणि त्यांना ते का नको वाटलं, तर त्यामध्ये काय काय चालायचं, तर त्या काळामध्ये लोकांना एकच विचार होता की काहीतरी आत गेलंय आणि ते काढलं पाहिजे बाहेर, ते गेल्यामुळे आजार झालाय, हा थॉट शास्त्रामध्ये मांडला जायचा ॲलोपॅथिक वैद्यकशास्त्रात. मग प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीला बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. काय आत गेलं कोणालाच माहीत नाही, पण प्रत्येकजण त्याचा विचार करायचा. मग कोणी त्याला उलटी काढायचं औषध द्यायचं, कोणी त्याला जुलाब होण्याचं औषध द्यायचं, कोणी त्याला स्वेटिंग होणारं औषध द्यायचं, कोणी अंगावर अक्षरशः कट घ्यायचे, ब्लड बाहेर पडलं की त्यातनं ते निघून जाईल. अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी ॲलोपॅथी शास्त्रात त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत्या, त्या त्यांच्या बुद्धीला पटत नव्हत्या. आणि ते म्हणत होते, असं तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीने गोष्ट बाहेर काढायचं हे मला पटत नाही. त्यांनी ॲलोपॅथी शास्त्राची प्रॅक्टिस बंद केली. मग चरितार्थ कसा चालवायचा? मग त्यांनी एक काम केलं की होमिओपॅथी वेगवेगळे शास्त्र आहेत, त्या शास्त्रामध्ये जे काही पुस्तकं आहेत त्याचं जर्मनमध्ये ट्रान्सलेशन करायचं. इंग्लिश पुस्तक आहे त्याचे ट्रान्सलेशन. त्यांना खूप लँग्वेज येत होते. म्हणजे ही वॉज अ लिंग्विस्ट. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी भाषांतर करण्याचा सपाटा लावला आणि 1790 साली एक कलेन्स मट्र्या मेडिका नावाचं इंग्रजी पुस्तक होतं, त्याचं भाषांतर जर्मन भाषेत त्यांनी करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी ते एका वाक्यावर लिहिलं होतं, एका पानावर, की सिंखोना बार्क नावाचं जे औषध आहे ते निरोगी मनुष्याला दिलं असता त्याच्यावर मलेरियासारखे लक्षणं तयार होतात. पुढचं पान ते ट्रान्सलेट करत होते, भाषांतर करत होते. पुढच्या पानावर लिहिलं होतं, सिंखोना बार्क हे औषध मलेरियाच्या पेशंटला, रुग्णाला बरं करतं. हा माणूस बुद्धिमान होता. हा म्हणा, एक तर हे वाक्य खरं असेल, नाही तर हे वाक्य खरं असेल. दोन्हींपैकी एकच सत्य असू शकतं. त्यांच्या मनाला ते काही पटलं नाही. ते म्हणे आपण प्रयोग केल्याशिवाय हे भाषांतर करायचं नाही. आपल्यासारखा भाषांतर करणारा असला असता तो करून मोकळा झाला असता. परंतु हा माणूस बुद्धिमान होता, शास्त्रीय दृष्ट्या विचार करणारा होता, सायंटिस्ट होता. तो म्हणे आपण पहिलं वाक्य पडताळायचं. हा माणूस बॉटनिस्ट होता, हा माणूस झुलॉजिस्ट होता, हा माणूस केमिस्ट होता, हा माणूस फिजिसिस्ट होता, सगळ्या शास्त्रांवर होल्ड होता. त्याने सिंखोना काढून आणलं, त्याचा एक अर्क काढला सगळा आणि 4 अंश अर्क स्वतःच पिऊन पाहिला, स्वतःवरच प्रयोग केला. असं त्यांनी एक दिवस घेतलं, दुसऱ्या दिवशी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ते लक्षात आलं की ते थडथड थडथड थंडीने रायगर आल्यासारखं अगदी थडथड उडायला लागले. त्याच्यानंतर ताप भरला आणि मग ताप निघून जाताना सगळा घाम आला. अगदी मलेरियासारखे लक्षणं त्यांच्यामध्ये निर्माण झाले. मग मलेरियासारखे लक्षणं निर्माण झाले याचा अर्थ पहिलं वाक्य सत्य आहे. सर्वसाधारण माणूस म्हटलं असता पहिलं वाक्य सत्य म्हणजे दुसरं असत्य. परंतु हा माणूस तसं करणारा नव्हता. तो म्हटला हे सत्य आहे मान्य, दुसऱ्या वाक्याची सत्यता पडतळल्याशिवाय आपण त्याला नाकारणं म्हणजे चुकीचं होतं. मग आपण काय करायचं? तर मग त्याने त्याचा अर्क तसाच ठेवला. त्याच्याकडे काही ना काही पेशंट येत होते. एक दिवस मलेरियाचा तसाच पेशंट त्यांच्याकडे आला, थडथड थंडी वाजणारा संपूर्णपणे. त्यांनी ते सिंखोना औषध त्याला दिलं आणि सिंखोना औषध दिल्यानंतर त्याचा थंडी ताप पूर्ण निघून गेला. आता प्रश्न उरला, दुसरंही वाक्य सत्य, पहिलंही वाक्य सत्य, याचा अर्थ इथं काहीतरी मूर्त आहे, याच्यात असा काहीतरी लॉ असला पाहिजे. याची संकल्पना त्यांच्या मनात त्या क्षणी तयार झाली, ज्याला इंडक्टिव्ह लॉजिक म्हणतात. म्हणजे इंडक्शन त्यांच्या मनामध्ये त्या क्षणी घडलं की असा काहीतरी लॉ
नक्की असला पाहिजे समसम चिकित्सा पद्धतीचा. मग त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. तसा लॉ आधी होता, परंतु त्याचा अभ्यास कोणीच केला नव्हता, तो पडताळला नव्हता. म्हणजे वैद्यकशास्त्राचे जनक जे हिप्पोक्रेट्स ज्यांना मानलं जातं, हं. त्यांना सुद्धा समसम चिकित्सा पद्धतीबद्दल माहिती होती, परंतु त्यांनी प्रयोग केलेला नव्हता. हॅनिमन स्वतः पहिले आहेत, की ज्यांनी प्रयोग करून पाहिलं आणि मग त्यांना जेव्हा हे कळलं, की याच्यामुळे हे असं घडतं, त्यांना बॉटनिस्ट असल्यामुळे अनेक मेडिसिनल प्लांट माहिती होते, की यांच्यात मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, याच्यात औषधी द्रव्य यांच्यामध्ये आहेत. त्यांनी अनेक वनस्पती तशा काढल्या, त्यांचे अर्क बनवले आणि मग स्वतःवर पडताळून पाहणं, आपल्या नातेवाईकांवर पडताळून पाहणं, काही मित्रांवर पडताळून पाहणं, त्यांची लक्षणं लिहून ठेवणं एकाखाली एक असं संपूर्ण चालू केलं आणि प्रत्येकाचं सगळं डिटेल अगदी तारीख आणि वेळेनुसार काय झालं ते लिहून ठेवलं गेलं. मग ह्या पेशंटला रुग्णाला नेमकं काय झालं? मग ते चालू असताना त्याला स्वप्न काय पडले? त्याच्या झोपेमध्ये काय झालं? त्याच्या मनामध्ये, विचारांमध्ये काय बदल झाला? त्याच्या भावनांमध्ये काय बदल झाला? प्रत्येक गोष्ट त्याने लिहून ठेवली. आणि मग हे जसं-जसं तयार होत गेलं, असे त्यांनी 99 औषधं एकट्या माणसाने पडताळून पाहिलेले आहेत. वैद्यकशास्त्रामध्ये एक माणसाने प्रूव्ह केलेला हा एकमेव माणूस आहे, की ज्याने 99 औषधं स्वतःच्या आयुष्यामध्ये पडताळून पाहिली. आणि मग जेव्हा असं केलं, 6 वर्ष अथक प्रयत्न तो करत होता. मग तशा प्रकारचा पेशंट आला, की ते औषध देऊन पाहायचं, त्याला रिझल्ट येतो का? असं जेव्हा अनुभवांती सिद्ध झालं, त्यांच्यावर एक मोठा ही गोष्ट आता मी सांगूनच घेणारच. टाकतो, की बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं. हॅनिमन सरांवर लॉर्ड बेकन ह्या व्यक्तीचा खूप मोठा प्रभाव होता. जे खूप मोठे सायकॉलॉजिस्ट होते. बरं. लॉर्ड बेकन, एरिस्टोटल हे जे लोकं होते, या लोकांचा प्रभाव हॅनिमन सरांवर होता. त्यांनी त्यांचे ते फिलॉसॉफिस्ट होते. त्यांची फिलॉसॉफी त्यांनी अभ्यासलेली होती. आणि लॉर्ड बेकनने जे लॉजिक मांडलेलं होतं, हं. की माणूस 2 प्रकारे विचार करतो. एक इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. इंडक्टिव्ह म्हणजे काय? आपण एखाद्या गोष्टीकडे पाहिलं, की आपल्या मनामध्ये जे पटकन निर्माण होतं, त्याला आपण इंडक्शन म्हणतो. क्षणात कल्पना निर्माण होते. परंतु ती खरी असतेच असं नाही. हं. ती खरी आहे की नाही हे पडताळण्याकरता 4 महत्त्वाचे क्रायटेरिया त्यांनी तपासून पाहावे लागतात. त्यातला एक पहिला म्हणजे एक्झॅक्ट ऑब्झर्वेशन. बरं. दुसरा असतो करेक्ट इंटरप्रिटेशन. त्यातला बरोबर योग्य गोष्ट त्याची म्हणजे योग्य इन्फरन्स काढलाय की नाही, इंटरप्रिटेशन बरोबर केलंय की नाही. हं. मग सायंटिफिक कन्स्ट्रक्शन म्हणजे ती पुन्हा पडताळून एकच रिझल्ट येतोय का? आणि मगच रॅशनल एक्सप्लेनेशन, मगच ते जगापुढे मांडायचं. म्हणजे 4 गोष्टींमधनं हा निष्कर्ष जोपर्यंत तुम्ही पडताळून पाहत नाही, की एक्झॅक्ट ऑब्झर्वेशन, करेक्ट इंटरप्रिटेशन, सायंटिफिक कन्स्ट्रक्शन आणि रॅशनल एक्सप्लेनेशन, तोपर्यंत ती अनुभवांती सिद्ध नाही, त्याला सायंटिफिक म्हणायचं नाही. हा प्रभाव त्यांच्यावर असल्याने त्यांनी 1790 साली त्यांच्या मनात निर्माण झालं होतं, की असा लॉ असला पाहिजे. तो पाहिला पण होता, वाचला नंतर, परंतु त्यांनी डिक्लेअर नाही केलं. 6 वर्ष पडताळून पाहिला. 6 वर्ष अनेक औषधं प्रूव्ह केले. त्या औषधं लोकांवर वापरून पाहिले आणि तेव्हा ते कन्फर्म झाले, की हा लॉ वर्क करतो. समसम चिकित्सा पद्धतीचा लॉ पेशंटवर, रुग्णावर नक्की उपयोगी येतो. त्यावेळेला त्यांनी लॉ ऑफ सिमिलर्स हा 1796 साली जगापुढे मांडला. म्हणजे 6 वर्ष त्याची पडताळणी चालू होती आणि 6 वर्षानंतर लोकांपर्यंत तो मांडला. म्हणजे ही होमिओपॅथीचं सुरुवात होती. म्हणजे 6 वर्ष असं एकसारखं काम करायचं, तोपर्यंत लोकांना सांगायचं नाही, की मला असं वाटतंय आणि मग पडताळल्यानंतर खऱ्या अर्थाने सांगायचं. म्हणजे हे एकमेव सायन्स आहे, ज्याच्यामध्ये सायंटिफिक अभ्यास केलेला आहे. हं. प्रत्येक गोष्ट एक्सपेरिमेंट आहे, प्रयोग आहे आणि त्या प्रयोगाने सिद्ध झालेलं शास्त्र आहे. कुठलीच गोष्ट त्यांना वाटली असं नाहीये. ती वाटल्यानंतर तिची पडताळणी आहे आणि ती पडताळणी झाल्यावरच त्याचा निष्कर्ष आहे आणि म्हणून एकमेव वैद्यक पद्धती जी पूर्णपणे प्रयोगांवर आधारलेली आहे, ज्याचा शोधसुद्धा प्रयोगावर आधारलेला आहे आणि मग त्यांनी तिथपासून जी सुरुवात झाली 1790 सालापासून ती 1843 वयाच्या शेवटापर्यंत हा माणूस प्रयोगच करत होता. म्हणजे 53 वर्ष सलग प्रयोग करत सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
खूप पुस्तकं लिहिले, अनेक पुस्तकं लिहिले. जे मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला, ऑर्गॅनन ऑफ मेडिसिन, ज्याला बायबल म्हणतो. याच्या 6 एडिशन्स, म्हणजे 1810 साली पहिलं पुस्तक लिहिलं. ते प्रयोग चालू होते. मग लक्षात यायचं की याच्यातल्या काही गोष्टी चुकल्या आहेत, काही गोष्टी नव्याने आल्या आहेत. मग चुकीच्या गोष्टी काढून टाकणं, नव्याने परत 1819 साली दुसरी एडिशन, मग 1824 साली तिसरी एडिशन, 1829 साली चौथी एडिशन, 1833 साली 5वी आणि 1842 साली म्हणजे वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 6th एडिशन, जी आता सगळेजण अभ्यासतात, ती 6th एडिशन 1842 साली आहे. आणि प्रत्येक एडिशन हा बदल आहे, डेव्हलपमेंट आहे, इव्होल्युशन आहे, उत्क्रांती होमिओपॅथीची. आणि यामध्ये हे बाकीचे उरलेले लॉज जे निर्माण झाले ते सगळे त्याच्यामध्ये आले. म्हणून मला ते सांगायचं होतं की हा एक शोध जो आहे होमिओपॅथीचा, हा खूप खूप सुंदर आहे. त्याचा अभ्यास जर करत गेलं तर ते एक जन्मात संपू शकत नाही, एवढं काम त्या एकट्या माणसाने करून ठेवलेलं आहे. सर नक्कीच होमिओपॅथीबद्दलची आणि त्यांचे जनक कोण आहेत आणि तुमच्याबद्दलची जे काही माहिती तुम्ही दिली ती खूपच सुंदर दिलेली आहे. आणि आपण असंच पुढच्या एपिसोड्सला कनेक्ट राहणार आहोत आणि आपण सरांसोबत पुढचे होमिओपॅथीमधले उपचार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आजार हे पण बघणार आहोत. पण आपण त्याच्यासाठी थोडासा वेट करूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू. धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, अर्थार्थ वेल्थच्या आधीची जी सिरीज आपली सुरू आहे अर्थवेद, तर त्याही सिरीजला तुम्ही बघायचं विसरू नका. अर्थार्थ वेल्थच्या दोघंही सिरीजला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा, आम्ही त्यावर नक्की दखल घेऊ. आणि ज्या ज्या डॉक्टरांसाठी किंवा फायनान्शियल च्या लोकांसाठी तुमचे प्रश्न असतील तर त्यांचे शंका किंवा शंकांचं निरसन आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.